नवी मुंबईच्या नेरळ सीवूड्समध्ये वीज पुरवठा खंडित करण्यात आलाय। वीज पुरवठा नसल्यानं नागरिक त्रस्त आहेत तर वीज कर्मचाऱ्यांच्या संपामुळे नागरिकांचा मनस्ताप पाहायला मिळतो। कोणतीही पूर्वसूचना न देता वीज पुरवठा खंडित करण्यात आलाय। नागरिकांची वीज वितरणच्या कारभारावर नाराजी पाहायला मिळते। ते तर बेमुदत संपावरती गेलेले आहेत। आम्ही तर प्रथमतः आम्ही त्यांच्या संपाला समर्थनच दिलेलं, कारण की प्रायव्हेटायझेशन आम्हाला नकोच आहे। आमच्या सगळ्यांची ती मागणीच होती की प्रायव्हेटायझेशन आम्हाला नकोच आहे, कारण की सगळ्यांना सुविधा या आम्ही स्वतः MSEB ला कॉपरेट करूनच, सर्व साहेबांना आम्ही कॉपरेट करूनच आतापर्यंत हे केलंय। काल ते संपावर गेले, ठीक आहे चालेल, आम्ही समर्थन दिलेलं, पण त्याच्यामुळे किती लोकांना इथे त्रास भोगावा लागला। पाणी भरण्यासाठी लाईट नाहीये, 3-3 फ्लोर लोकांना अडचणीचे सामोरे जावे लागते। कालपासून इथे फॉलोअप केला जातोय, कोणी फोन उचलत नाहीये, अधिकारी संपर्क करत नाहीये। रात्री 2 वाजता मेंटेनन्सच्या कामगारांना घेऊन लाईट काही प्रमाणात चालू करून घेण्यात आली, पण हे जाणीवपूर्वक लाईटीचे फ्यूज काढून ठेवले आणि कनेक्शन्स क्रॉस करून ठेवले होते की जेणेकरून कोणी चालू करू नये। लोकांच्या जीवितांशी खेळण्याचा हा आगळा वेगळा प्रकार कर्मचाऱ्यांनी केलेला आहे। याचा प्रथमतः मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निषेध व्यक्त करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।